ज्या नवी मुंबईमध्ये तिसरी मुंबई उभारण्याची घोषणा झाली त्याच नवी मुंबईमध्ये अनेक गैरप्रकार सातत्यानं उघडकीला येत आहेत। नवी मुंबईमध्ये डान्स बार, अनधिकृत हुक्का पार्लर या सगळ्यामध्ये सगळे नियम धाब्यावर बसवण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेतच। त्यातच लोकशाही मराठीनं आणखी एक गंभीर प्रकार उघडकीला आणलेला होता। नवी मुंबईतल्या कोपरखैरणेमध्ये नटराज बारमध्ये पैसे उधळणाऱ्या अनिल मांडोळेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला होता। मात्र त्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली। मात्र लोकशाही मराठीनं जी सत्यता समोर आणली त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी हा अनिल मांडोळे जी वसुली करत होता त्या वरिष्ठांवर मात्र अद्याप कारवाई झालेली नाही। त्यामुळे नवी मुंबई पोलिसांचं नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला। एकीकडे हा मुद्दा असतानाच दुसरा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे नवी मुंबईतल्या उरण आणि न्हावाशेवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रोज लाखो रुपयांच्या डिझेल, पेट्रोल आणि ऑइलची चोरी टँकर्समधनं होताना दिसते। त्याशिवाय या भागात उतरणाऱ्या कंटेनरमधल्या मौल्यवान वस्तू या लंपास होतात आणि त्या जागी दगड भरले जातात। असे सगळे धक्कादायक प्रकार नवी मुंबईमध्ये सुरू आहेत। एकीकडे ही हेराफेरी सुरू असताना सुद्धा या प्रकरणी एकही गुन्हा दाखल झालेला नाही। या मागे वरिष्ठांच्या ऑर्डरली कारणीभूत आहेत असा आरोप सध्या होताना दिसतोय। या संदर्भातला आढावा आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी घेतलाय, पाहूया। उरण परिसरामध्ये असलेल्या न्हावाशेवा बंदरातून हजारोंच्या संख्येने रोज कंटेनरद्वारे माल वाहतूक केली जाते। मात्र याच माल वाहतुकीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप आपल्याला केले जातात आणि अशी माहिती देखील समोर येत आहे। कुठेतरी जे मुंबईहून किंवा महाराष्ट्रातून असतील किंवा देशभरातून न्हावाशेवा बंदरामध्ये माल वाहतूक केलेले कंटेनर जात असतात आणि दुसऱ्या देशांतर्गत हे माल घेऊन जात असतात। मात्र एक टोळी ही सक्रिय झाली आणि त्याच अंतर्गतातून कुठेतरी ती टोळी या कंटेनरमधून माल काढली जाते। आपण सध्या न्हावाशेवा परिसरामध्ये आहे। आपण पाहू शकतो की या परिसरामध्ये हजारोंच्या संख्येने रोज कंटेनर असतील ते माल घेऊन बंदरा परिसरामध्ये येत असतात आणि बंदरातून कुठेतरी हा माल दुसऱ्या देशामध्ये घेऊन जात असतात। मात्र याच कंटेनरमधून माल चोरीचा प्रकार हा समोर येत आहे। यामागे कुठेतरी संघटित टोळी सक्रिय असल्याचा देखील संशय आता व्यक्त केला जात आहे। कंटेनर तपासणी दरम्यानच काही लोकांच्या संगनमताने हा जो मौल्यवान माल लंपास केला जात असल्याची माहिती देखील आपल्याला पुढे येत आहे। अद्यापही कोणतीही ठोस अशी कारवाई होत नाही। या संपूर्ण प्रक्रियेमागे एक मोठी टोळी असल्याचा देखील संशय हा व्यक्त केला जातो। त्यामुळे आता या सर्वच प्रकरणावर कधी कारवाई होईल हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र या संपूर्ण प्रकरणाची माहिती यामागे नेमकं कोण आहे, कोणाचं षडयंत्र आहे हे लोकशाही मराठी लवकरच तुमच्या समोर आणणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।